खारघरमध्ये मनसेच्या 2 गटांमध्ये राडा। अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। मनसे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांचा आरोप। खारघरमधील मेडिकवर रुग्णालयाबाहेर माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांचा राडा। रुग्णालयाकडे येणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडी कामगारांनी लावलं पळवून। माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी खरंच बोलणार। माझं काही बरं वाईट झालं तर राज आणि अमित ठाकरे जबाबदार असतील। अमित ठाकरेंनी मला डोक्यात मारलं, महेश जाधवांचा गंभीर आरोप। महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्यानं अन्य मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण। आरोपात काहीही तथ्य नाही, संदीप देशपांडेंचा दावा। महेश जाधव मनसेच्या नावावर पैसे गोळा करायचा, देशपांडेंची प्रतिक्रिया। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी आमदार सुनील केदार यांना जामीन मंजूर, 5 वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळी 7 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू। वायकर यांच्या कल्पतरू इथल्या घरी ईडीकडून चौकशी। वायकर यांचे 2 पार्टनर लोखंडवाला आणि खार परिसरात राहतात, तिथेही ईडीची रेड। योगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी नोटीस। सुडबुद्धीने आमचं सरकार कारवाई करणार नाही, कर नाही त्याला डर कशाला। दूध का दूध पाणी का पाणी होईल, घाबरायची गरज नाही। रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। वायकर यांना यापूर्वी चौकशीसाठी बोलवलेले, ते सहकार्य करत नसल्याने छापेमारी झाली असावी। चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर छापे सुरूच राहणार। वायकरांबद्दलच्या छाप्यांसंदर्भात शरद पवारांची प्रतिक्रिया। ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ईडीवर दबाव नाही। गेले 4-5 वर्षांपासून जोगेश्वरी भूखंड घोटाळा गाजतोय। ईडीला वाटत असेल तर ते कारवाई करतील। कारवाई संदर्भात मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जोगेश्वरी येथील खेळाच्या मैदानात वायकर यांनी हॉटेल बांधून भ्रष्टाचार केल्याचा सोमय्यांचा आरोप। या प्रकरणात उद्धव ठाकरे आणि इक्बाल चहलही दोषी। वायकरांच्या ईडी कारवाईवर सोमय्यांची प्रतिक्रिया। चौकशी करणं म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही, मग घाबरायचं का, मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा सवाल। आता कोणत्याही पदावरचा नेता किंवा व्यक्ती असेल तर ते चौकशीसाठी पात्र असतील असा कायदा, मुनगंटीवारांचं वक्तव्य। पाटकर वायकर सूरज चव्हाण कुणाचे मुखवटे, कोणासाठी कंपन्या तयार करून गैरव्यवहार करतायत। मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या कुठल्या बहिणी वायकर यांच्या पार्टनर आहेत। नितेश राणे यांची रवींद्र वायकरांवरील ईडी धाडीवर प्रश्नांची सरबत्ती। जे लोक चुकीचे आहेत, ज्यांचा कारभार गैर आहे, त्यांच्याच घरी धाडी टाकल्या जातात, त्यात काहीही गैर नाही। मंत्री गिरीश महाजनांची धाडीवर प्रतिक्रिया। वायकर समर्थकांची ईडी विरोधात घोषणाबाजी। धाडीच्या बातमीनंतर वायकरांच्या घरासमोर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित। राम हा श्रद्धेचा विषय, पक्षाकडनं रामाबाबत कोणतेही वक्तव्य नाही। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं नाही। शरद पवारांची जितेंद्र आव्हाडांच्या रामाबाबतच्या वक्तव्यावर प्रथमच प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड। जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत होईल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचा रावण वाढवला, त्याचा अंत झाला, सोमय्यांची टीका। राज्य सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे द्यावे, श्रीरंग बर्गेंची मागणी। शासन एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नाही, बर्गेंची टीका। सरकार कालही स्थिर होतं, यापुढेही स्थिर राहणार। विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून आम्हाला न्याय मिळेल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या देणार निर्णय। आमच्याकडे पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे, मेरिटनुसार निकाल लागेल। आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। देशामध्ये लोकशाही आहे की नाही हे ठरवणारा हा निर्णय असेल, मात्र उद्या आणखी वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न होईल। उद्धव ठाकरेंची आमदार अपात्रता प्रकरणी उद्या येणाऱ्या निकालाबाबत प्रतिक्रिया। नार्वेकर शिंदे भेट म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटल्यासारखं। नार्वेकर शिंदेना भेटत असतील तर निर्णयाची काय अपेक्षा। निर्णय देणारे नार्वेकर आरोपीला उघड भेटतायत। उद्धव ठाकरेंचं शिंदे नार्वेकर भेटीवर टीकास्त्र। विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले याचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेसंदर्भात आमच्या बाजूने निकाल लागेल, सरवणकरांचा दावा। आमदार अपात्रता संदर्भात कायद्याला धरून निर्णय येईल, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपला पराभव मान्य केलाय, ठाकरे गटाला टोला। शिंदे आणि नार्वेकरांची भेट योग्य नव्हे, ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीने भेटण्यासारखं, तर उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ नये म्हणून सर्व प्रशासकीय बदल्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र। केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, हिट अँड रन शिक्षेबाबत ट्रक चालक आणि मालकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार, गृह मंत्रालयाचं लेखी आश्वासन। ईडी आणि सीबीआयची आता कुणालाही भीती वाटत नाही, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांवरील धाडीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया।
राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांची यादी माझाच्या हाती. महाराष्ट्रातल्या 7 प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांच्या नेतृत्वाखाली मुंबई लोकसभा निवडणूक समितीची घोषणा. 36 विभागांसाठी प्रमुख आणि सहप्रमुखांची नावं घोषित. नागपुरात अंगणवाडी सेविकांचं अनोख्या पद्धतीने आंदोलन. काळे कपडे आणि हातात बांगड्या घेऊन सरकारचा निषेध. मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा अंगणवाडी सेविकांचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांच्या वयावर बोलतात, पण ते मोदींच्या वयावर कधी बोलले नाहीत. रोहित पवारांचा टोला. तर मोदींनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे असं म्हणण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का? रोहित पवारांचा सवाल. नाशिकमधल्या तपोवन मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन होणार. मैदानापासून जवळच असणाऱ्या गोदावरी नदीची अवस्था वाईट. प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. आमदार अपात्रता प्रकरणी उद्याच्या निकालात शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा दावा. लोकशाहीला साजेसा निकाल येईल अशी अपेक्षा आहे. देसाईंची प्रतिक्रिया. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आणखी वेग येणार. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र आणि गुजरातसह दादरा नगर हवेली आणि या केंद्रशासित प्रदेशातील 100% भूसंपादन पूर्ण. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कंपनीवर 2 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती. वल्सा नायर संचालक आणि श्रीनिवास कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष. पुण्यामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाळी वातावरण. बारामतीत अवकाळी पाऊस, त्यामुळे फळबागा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. पुण्याच्या भोर तालुक्यातील 37 गावांमध्ये मराठा समाजाकडून शाखांचं उद्घाटन. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला ताकद मिळावी म्हणून 37 गावांमध्ये शाखा सुरू. पुणे महापालिकेसमोर महाविकास आघाडीचं आंदोलन. कात्रज इथल्या क्रीडांगणासाठीची आरक्षित जागा दूध डेअरी आणि प्रक्रियेसाठी वापरण्यास मवियाचा विरोध. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर भागात उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा. तसंच पुढील 2 दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. सोमवारी मुंबईचा हवा निर्देशांक 98 वर. अनेक भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास 50% सुधारला. अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचार प्रकरणी आरोपींना एकाच गुन्ह्यामध्ये 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा. सांगलीच्या कुरळपमधल्या आश्रमशाळेतलं प्रकरण. आरोपींना एकाच गुन्ह्यात 4 वेळा जन्मठेप होण्याची पहिलीच वेळ. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या मांगूर फाट्यावर पूल उभारणार. हा पूल पिलर घालून उभारण्यात यावा. भाजप नेते समरजित घाटगे यांचं नितीन गडकरींना निवेदन. 1 लाखाच्या बदल्यात 3 लाखांच्या बनावट नोटा देणाऱ्या महिलेसह दोघांना अटक. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या बेलवळे येथे पोलिसांचा छापा. बनावट नोटा तयार करणारा सूत्रधार अशोक पाटील. ठाकरे गटाचा तालुका प्रमुख अशोक पाटील फरार. नाशिकच्या देवळाली गाव परिसरात टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. 2 गटांमधल्या जुन्या भांडणातून तोडफोड झाल्याचा संशय. वृद्ध नागरिकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. खार पोलिसांनी केअरटेकरसह 4 जणांना ठोकल्या बेड्या. वसईच्या कामण परिसरातील मिक्सर बनवणाऱ्या जयपान कंपनीला आग. आगीत कंपनीतील मिक्सर बनवण्याचं साहित्य जळून खाक. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रभू श्रीराम विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना. अल्पसंख्याकांचा विरोध. 13 जानेवारीपासून इंडियन हेरिटेज सोसायटीचा मुंबई संस्कृती महोत्सव. बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या कॉन्फ्लुएन्स म्युझिक फॉर पीस अँड हार्मनी या कार्यक्रमाचं आयोजन. अश्विनी भिडे देशपांडे, पंडित संजीव अभ्यंकर सादर करणार भक्ती संगम कार्यक्रम. ठाणे जिल्ह्यातलं कल्याण जिल्हा वेगळा करण्याची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार किसन कथोरेंची मागणी. अशा पद्धतीने बैठकीत ठराव करता येणार नसल्याचं पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून स्पष्ट. आरेतील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी 5 जणांची समिती गठीत करा आणि अहवाल द्या. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश. समितीला अहवाल सादर करण्याची 1 महिन्याची मुदत. बंगळुरूतल्या महिलेने घेतला पोटच्या मुलाचा जीव. गोव्यात मुलाची हत्या करत मृतदेह बॅगमध्ये भरून महिला कर्नाटकात परतली. आरोपी महिला बंगळुरूतली स्टार्टअपची CEO. मुलगा आणि वडिलांची भेट होऊ नये म्हणून महिलेचं धक्कादायक कृत्य. नीट PG परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. आता 7 जुलैला होणार परीक्षा. फ्लिपकार्ट कंपनीकडे 5 ते 7% कर्मचाऱ्यांची कपात. कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.